चांगला माणूस निवडून द्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. भाजप जे होतं ना, भाजप एक केडर बेस संघटना म्हणून ओळखलं जात होतं. त्यांची विचारधारा आरएसएनची, त्याच्यावरती चालणारी ती संघटन होतं. आज ती गुन्हेगारांची टोळी झाली, दरोडेखोरांची टोळी झाली. आयात निर्यात केलेले बंडखोर उमेदवार भाजपने आपल्या गोटात आणले नव्हे, त्यांना एवढं जेरीस आणलं, येण्यासाठी भाग पाडलं. आणि आज भाजप खऱ्या अर्थानं दरोडेखोरांचा टोळी झालेली आहे. अनेक मातब्बर गुन्हेगार भाजपमध्ये आलेले आहेत. ज्या लोकांवरती 70 कोटीचे आरोप झालेले आहेत, ते धुतल्या तांदळाचे भारतीय जनता पार्टीमध्ये झाले. आणि भारतीतले तुम्ही जसे म्हणताय निष्ठावंत बघायला, निष्ठावंत दाखवायला बोली लागली बोली. भारतीय जनता पार्टीतला निष्ठावंत दाखवा आणि त्याला 2 लाख मिळवा, किंवा ऑनलाईन गुगलवर सर्च करा. अशी परिस्थिती या पुण्यामध्ये झालेली आहे. म्हणजे पुण्यामध्ये काय झालंय, बोलाचा भात आणि बोलाची कडी, आंधळ जळतंय आणि कुत्र पीठ खातंय, अशी परिस्थिती या पुणे शहराची झालेली आहे. विल्हेवाट लावायला